नमस्कार यूट्यूब आणि फेसबुक फॅमिली। तर आज आपण आलेलो आहात देवगड येथे। तर पाहू शकता एवढं छान वातावरण आणि एवढा छान सीन आहे, एवढे छान झाडं वगैरे, गाड्यांना सुद्धा एवढी छान अशी पार्किंग वगैरे आहे। कारण जी पार्किंग आहे पलीकडच्या साईडनं खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि काही गाड्या इथं पण लावलेल्या असतात। ही जी पार्किंग आहे वरच्या बाजूने तर भरपूरच आहे। इथं आपण सगळं पाहिलं, कारण अलीकडून आपण शूटिंग न घेतल्यामुळे डायरेक्ट आत गेल्यानंतर आपण हे थोडंसं शूटिंग केली। तर खूप म्हणजे पाहण्यासारखं आहे आणि माझ्या मते एवढं स्वच्छ वातावरण दुसरीकडे कुठंही नाही। एकतर भगवानगडावरती पण एवढं स्वच्छ वातावरण म्हणजे आहे, नाहीतर कुठं पण कोणत्याही देवस्थानावरती जा, पाऊस वगैरे झाला म्हणजे तेवढी चिडचिड घाण वगैरे असते। इथं सगळी फरशी वगैरे इथून तिथून पूर्ण याच्यावरती बसवलेली आहे आणि खूप छान बॅकग्राऊंड आहे, खूप मन रमतं आणि खूप छान आहे। तर इथं आपण देवदर्शनाला जाण्याकडे आपण ह्या साईडने चाललेलो होतो। झाडं वगैरे तुम्ही पाहू शकता किती छान आहेत, मोठेही झाडे तेवढेच आहेत आणि छोटे सुद्धा तेवढेच आहेत। आभाळ पण आलेलं होतं, पाऊस येऊन पण गेलेला होता, हे पाणी साचलेलं आणि अजूनही पाऊस पूर्णपणे येणार होता। तर आपल्याला देवदर्शन करायचं होतं। आम्ही पूर्ण 2 गाड्या, आमच्या 2-3 फॅमिली सोबत आलेलो होतो। तर जाण्याचा मार्गही खूप छान होता आणि इथं पाहू शकता एक छोटासा पीक घेतलेला। इथं आपण श्री दत्त मंदिर संस्थानाकडे हा जाण्याचा एक मार्ग होता, पण आतमध्ये आपल्याला ते काय फोटोशूट वगैरे करून देणार नव्हते, त्यामुळे आपण तिथं काही शूटिंग वगैरे घेतलीच नाही। तर हे मंदिर इथं पाहू शकता, गाईची एक मूर्ती होती, खूप छान असं वाटतं। दोन्ही बाजूनी सेम मंदिर आहेत पण सर्व वेगवेगळे आहेत। इथं आपल्याला देवदर्शनासाठी जायचं होतं। तर पहिले तर आपण इथं श्री दत्त प्रसन्न, तर इथं ह्या दर्शन करण्यासाठी आपण जाणार होतो, पण त्यापूर्वी जर आपण मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी जी घंटी वाजवतो, तर इथं पाहिलं तर एवढी मोठी होती, पण ती एकदम पॅक असल्यामुळे तिथं काय संधी साधली नाही। तिथून आपण नंबरला लावून आपल्याला देवदर्शन वगैरे करायचं होतं, पण तिथं आपल्याला फोटो वगैरे काढण्यास अलाउड नव्हतं, त्यामुळे छोटंसं एक नंतर पिक घेतला आणि आपण बाहेर आलो दर्शन घेऊन, कारण तिथं आपल्याला फोटो वगैरे काढायचेच नव्हते। तर अशा प्रकारे इथं मुलाचं पण दर्शन झालं। दर्शन घेऊन आपण गेलो बाहेरही तेवढंच छान वातावरण होतं। कोण कोण इथं आलंय खरंच कमेंट्स करून सांगा, कारण एवढं छान वातावरण आहे आणि खूप एवढं म्हणजे करमतं की कितीही दिवस इथं माणूस राहिला ना तरी कंटाळणार नाही। खाण्याची वगैरे म्हणजे राहण्याची म्हटलं तरी पण उत्तम व्यवस्था आहे इथं। पण हे जे लाकडांचं हे जे बांधलेलं बांधकाम आहे, तर हे पण खूप छान होतं, पण इथं आतमध्ये जाण्यास परवानगी नव्हती। तेवढ्यात आपल्याला झाडावरती हे काही पक्षी दिसले, थोडंसं झूम करून दाखवते। नारळाचं झाड होतं, खूप लांब लांब मानेचे पक्षी, आणि त्यानंतर आपण पुन्हा थोडंसं हे शूटिंग घेतली। आता आपल्याला नंतर जायचं होतं बाहेर, कारण की एवढी शूटिंग असल्याच्यामुळे आणि खूप दिवसानंतर इथं येणं झालं, कारण 1 वर्षापूर्वी पण आम्ही इथे आलेलो होतो। तर खरंच खूप छान वातावरण आहे, जे कोणी आले नसेल तर इथं नक्कीच एकदा येऊन जा। खूप म्हणजे खूप छान आणि खूप करमतं इथं आल्याच्यानंतर। तर देवगडवरती कोण कोण गेले नक्कीच कमेंट करून सांगा। धन्यवाद।